नमस्कार मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तुम्ही जर हेडफोन लावून गाणी ऐकत असाल, चित्रपट बघत असाल किंवा मोबाईलवर तासनतास कॉलवरती बोलत असाल हेडफोन लावून, तर ही व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी महत्त्वाची आहे. कारण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननीच धोक्याचा इथे इशारा दिलेला आहे. हेडफोन लावल्यामुळं काय नेमके परिणाम होऊ शकतात आपल्या कानावरती, आवाज कमी ऐकू येऊ शकतो किंवा कायमचे तुमचे कान निकामी होऊ शकतात, या संदर्भातल्या ज्या काही सूचना आहेत किंवा या संदर्भातला धोका जो आहे तो या ठिकाणी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने स्वतः सांगितलेला आहे. तर नेमके काय परिणाम होतात कानावरती कॉर्ड लावल्यामुळं आणि ते जे हेडफोन आपण जे लावतो त्यामुळे कानावर कसे परिणाम होतात, आणि त्याचबरोबर आपण हेडफोनने गाणी ऐकायची की नाही, हेडफोनवर वेगवेगळ्या प्रकारच्या मीटिंग्स अटेंड करायच्या की नाही, मग हेडफोन वापरायचे तर नेमके कसे वापरायचे, कुठले वापरायचे, या मुद्द्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत. बघा मित्रांनो, सुरुवातीच्या काळामध्ये जर बघितलं तर अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा होत्या, आणि आज असं वाटायला लागलं की मोबाईल आणि मोबाईल सोबतचे हेडफोन सुद्धा मूलभूत गरज झाली आहे की काय असं वाटायला लागले. कारण आपण वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असतो, रेल्वेमध्ये गेलो, बसमध्ये गेलो तर आपल्याला हमखास लोक कॉर्ड लावून गाणी ऐकताना आपल्याला दिसतात. वेगवेगळ्या प्रकारचे हेडफोन लावलेले असतात. कोण गाणी ऐकतं, कोण चित्रपट बघतं, कोण काय काय व्हिडिओवरती बघत असतं, कोण रील बघत असतं हेडफोन लावून, कारण आजूबाजूच्या लोकांना त्रास होऊ नये म्हणून. आणि हेडफोन लावल्यामुळे आवाज सुद्धा खूप चांगल्या प्रकारे आपल्याला आवाज ऐकायला येतो. आजूबाजूचा आवाज नाही ऐकायला येत हेडफोनमुळे, फक्त जे मोबाईलमध्ये जी व्हिडिओ आहे तो आवाज क्लिअरली आपल्याला ऐकायला येत असतो. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या मीटिंग्समध्ये, झूम मीटिंग्स असतील, ऑनलाईन सेशन्स असतील, त्या मीटिंग्स ज्या आहेत वेगवेगळ्या ऑफिसेसमध्ये त्या सुद्धा हेडफोनवरतीच अटेंड केल्या जातात. आणि विद्यार्थी वर्ग जो आहे आपला तो सुद्धा वेगळ्या प्रकारचे लेक्चर्स जे आहेत ते हेडफोन लावूनच ऐकत असतो. मग ह्या सगळ्या गोष्टी रेग्युलरली आपण वापरल्यामुळे कानावर कशा प्रकारे परिणाम होतो ते आपण आपल्या याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि त्याचबरोबर हेडफोन वापरत असताना नेमकी कुठली काळजी घ्यायची या मुद्द्यावरती सुद्धा आज आपल्याला चर्चा करायची आहे. तर बघा मित्रांनो, मी माझं काही सांगत नाही. या ठिकाणी जर आपण बघितलं तर इथं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन काय म्हणते की 1 बिलियन पीपल जे आहेत 12 ते 35 वया गटातले, ते काय बाबा रिस्क ऑफ हिअरिंग लॉस, बघा याच्या रिस्क मध्ये आहेत. म्हणजे आवाज जो आहे तो निकामी होण्याच्या रिस्क मध्ये आहेत, बहिरेपणा किंवा कमी आवाज ऐकू येण्याच्या त्या रिस्क मध्ये आहेत. पण नेमकं काय आहे, नेमकं कशा प्रकारे या सगळ्या गोष्टी घडतात, तर त्यावरती आज आपल्याला चर्चा करायची आहे. तर मराठी पेपरमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या बातम्या आपल्याला बघायला मिळतात. तर हे सगळं बघण्याच्या अगोदर आपण नेमकं आपला कान जो आहे त्या कानाचं जे काही काम जे आहे ते कसं चालतं, कानामध्ये नेमके कुठले महत्त्वाचे घटक आहेत आणि कुठल्या घटकावरती हेडफोनचा कसा परिणाम होतो ते आपण थोडंसं समजून घेऊयात. बघा मित्रांनो, याला आपण म्हणतो आउटर इयर, याला म्हणतो मिडल, हा जो भाग आहे एवढा याला आउटर इयर म्हणतो, बाहेरचा जो कानाचा भाग आहे तो. आणि त्याचबरोबर इथून हा जो भाग आहे इनर मिडल इयर आपण म्हणतो, आणि इथून हा जो भाग आहे याला आपण इनर इयर असं म्हणू शकतो, म्हणजे कानाच्या आतला भाग. नेमका काय होतं बघा, इयर कॅनॉल मधून आवाज जो आहे ना इथं असा येत असतो बरं का. आपण जरा वेगळा कलर घेऊयात. आवाज जो आहे तो इनर चॅनल मधून अशा प्रकारे आतमध्ये येतो. कुठलाही ध्वनी ज्यावेळेस आपण ऐकतो, आपला कान ऐकतं, त्यावेळेस तो ध्वनी जो आहे अशा प्रकारे हा इथं इनर चॅनल आउटर इयर मधून मिडल इयर मध्ये येतो, आणि आल्यानंतर इथं इयर ड्रम म्हणजे तुमचा जो कानाचा जो पडदा आहे आपण म्हणतो, त्या कानाच्या पडद्यावरती तो आवाज जो ध्वनी जो आहे तो जाऊन धडकतो, आणि तो धडकल्यामुळे हा जो पडदा आहे तो व्हायब्रेट होत असतो. आणि हा पडदा व्हायब्रेट झाला की त्यानंतर इथं जो तुमचा इयर बोन्स आहे म्हणजे कानातलं जे हाड आहे हे सुद्धा व्हायब्रेट होतं. आणि हे व्हायब्रेट झाल्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा जो हा भाग आहे तुमचा कोक्लिया आपण याला म्हणतो, तर हा जो भाग आहे हा भाग सुद्धा व्हायब्रेट होतो. म्हणजे इथून व्हायब्रेशन हाडाच्या माध्यमातून इथं जातं, आणि मग इथून हा आवाज जो आहे हेअरिंग नर्व्हच्या माध्यमातून ऑडिटरी कॉर्टेक्स कडे म्हणजे आपल्या मेंदूच्या भागाकडे जातो. आणि मग तिथून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कळतं की बाबा कुठला आवाज आहे, कोणाचा आवाज आहे, काय शब्द आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याकडे पळतात, आपल्याला समजतात. म्हणजे हे महत्त्वाचेच घटक मी तुम्हाला सांगितले. बाकी इतर घटक आहेत त्यावरती आता आपल्याला काही चर्चा करायची नाही, पण या घटकांवरती इयरफोनचा परिणाम होतो म्हणून मी हे घटक सुरुवातीला निवडले. आता नेमकी एक व्हिडिओ आपण बघूया छोटीशी ॲनिमेटेड, कशा प्रकारे इयरफोन काम करतं, आणि त्याच्यानंतर मग आपण थोडीशी चर्चा करूया. काही 4-5 सेकंदाची व्हिडिओ आहे, तर ही बघा इथं आपल्याला दिसेल की कशा प्रकारे तुमचे हेडफोन जे आहे ते हेडफोन जातात, आणि हेडफोनने बघा हा जो पडदा आहे तो कसा व्हायब्रेट होतो, आणि त्यानंतर तुमचे जे हाड आहे आणि हाडापासून तो कोक्लियाचा भाग आहे तो कशा प्रकारे व्हायब्रेट होतो, हे सगळं आपण या ठिकाणी बघितलंय. आता आपण प्रत्यक्षामध्ये काम करूयात. आपण प्रत्यक्षात आपली एक या ठिकाणी फोटो बघू, आणि फोटोवरून आपण समजून घेऊयात की नेमकं काय होतं हेडफोन लावल्यामुळं, नेमके काय काय प्रॉब्लेम्स होतात ते आता आपल्याला थोडंसं समजून घ्यायचं आहे. बघा आता इथं जर आपण बघितलं तर काय होतं माहितीये का, ज्यावेळेस आपण हेडफोन लावतो त्यावेळेस जो सोर्स आहे आवाजाचा, ध्वनीचा जो सोर्स आहे,
आता समजा दोन व्यक्ती बोलत असतात, एक व्यक्ती या ठिकाणी आहे, ए ठिकाणी आहे, आणि दुसरा व्यक्ती बी ठिकाणी आहे, आणि ए ठिकाणी ए व्यक्ती बी व्यक्तीला काहीतरी सांगतोय. सांगितल्यानंतर इथून आवाज जाणार आहे, ध्वनी जाणार आहे बी व्यक्तीच्या कानाकडे. ए व्यक्ती आणि बी व्यक्ती यांच्यातलं अंतर खूप जास्त आहे, बऱ्यापैकी जास्त आहे. त्याच्यामुळं आवाजाचा जो सोर्स आहे आणि तुमचं कान आहे, कानाचा पडदा जो आहे, याच्यातलं अंतर जास्त आहे. तर जितकं अंतर जास्त असेल तितकं फायदेशीर असतं आपल्या कानासाठी. आता इथं जर तुम्ही बघितलं तर इथं तुमचा जो हा हेडफोन आहे आणि हा तुमचा कानाचा पडदा आहे, यामधला जे डिस्टन्स आहे ते खूप कमी आहे. आणि जितकं डिस्टन्स कमी असतं तितकं घातक असतं. तर ते का घातक असतं, तर बघा, पहिली गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं एक कारण आहे की इथे ज्यावेळेस आपण ऐकतो गाणं आणि खूप जोराने ज्यावेळेस आपण जवळपास डीजे सारखं वाजत असतं, काही मुलांचे हेडफोन जे आहेत ते खूप जास्त आवाज असणारे असतात. जितका आवाज जास्त असेल तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये एवढ्या भागामध्ये व्हायब्रेशन होणार आहे आणि हे व्हायब्रेशन येऊन डायरेक्ट तुमच्या या पडद्यावरती धडकणार आहे. त्यामुळे हा पडदा तितक्या जोरात व्हायब्रेट होणार आहे. आता हा जो कानाचा तुमचा जर पडदा जर आपण बघितला तर तो खूप नाजूक असतो आणि तो खूप जोरात व्हायब्रेट होत असतो. आणि हा कानाचा पडदा जोरात व्हायब्रेट झाल्यामुळं इथून जे हे हाड आहे बघा, हे जे हाड आहे एवढ्या भागामध्ये कानाचं हाड असतं, हे सुद्धा व्हायब्रेट होणार, कारण हे व्हायब्रेट झाल्यामुळेच हा संदेश पुढे जातो आणि हे सुद्धा जोरात वेगाने व्हायब्रेट होणार. आणि त्याच्यानंतर हा कोकलिया जो भाग आहे तर त्या भागावरती ते व्हायब्रेशन जाऊन धडकणार आणि हा भाग सुद्धा वेगानेच व्हायब्रेट होणार आहे. आणि हा भाग वेगाने व्हायब्रेट झाल्यामुळे नेमकं काय होतं, नेमका प्रॉब्लेम या भागामध्ये होतो. कसा, कारण या भागामध्ये काही महत्वाचे सेल्स असतात. नेमके कुठले सेल्स असतात बघा. आता इथपर्यंत तुम्हाला समजलं, आवाज खूप वेगाने आला, हा भाग जोरात व्हायब्रेट झाला, इथं सगळं व्हायब्रेशन इथपर्यंत पोहोचलं खूप वेगाने, आणि हे व्हायब्रेशन वेगाने पोहोचल्यामुळे एक प्रॉब्लेम होतो. या भागामध्ये नेमके एक महत्वाचे भाग असतात, तुमचे एअर सेल्स असतात, तुमच्या या ज्या पेशी आहेत एअर सेल्स असतात आपले, हे एअर सेल्स सुद्धा खूप वेगाने व्हायब्रेट करतात. आणि त्याच्यामध्ये हा सगळ्यात इम्पॉर्टंट घटक आहे. हा जो घटक आहे तो तुमचा स्टेरिओसेलिया हा जो घटक आहे, हा घटक सुद्धा वेगाने अशा प्रकारे व्हायब्रेट होत असतो. हा खूप अशा प्रकारे जोरजोरात व्हायब्रेट होत असतो. आणि हा व्हायब्रेट खूप वेगाने आणि जास्त काळ जर का आपला हेडफोन चालू असेल 4-5 तास, तर कदाचित हा भाग जो आहे तो निकामी होण्याची शक्यता आहे. आणि या ज्या सेल्स आहेत, काही सेल्स निकामी झाल्या, समजा आज काही सेल्स झाल्या, उद्या काही सेल्स झाल्या, परवा काही सेल्स झाल्या, अशा सेल्स काही निकामी होतात. आणि या सेल्स ज्या आहेत बघा, आपल्या शरीरामध्ये अनेक पेशी आहेत, परंतु शरीरातल्या पेशी जर का माझ्या समजा हातामध्ये किंवा माझ्या शरीरातल्या वेगवेगळ्या अवयवामध्ये ज्या काही पेशी असतात, तर पेशी मेल्यानंतर काही पेशी मरतात आणि त्याची जागा नवीन पेशी घेतं. म्हणजे माझा ज्यावेळेस जन्म झाला त्यावेळेस माझ्या शरीरातल्या बॉडीतल्या बऱ्याचशा भागामध्ये ज्या काही पेशी होत्या त्या पेशी आजच्या तारखेला नाही, कारण जवळपास 3-4 महिन्यांचं आयुष्य असतं काही पेशींचं. पण त्या काही पेशी मेल्यानंतर त्याची जागा दुसऱ्या पेशी घेतात, बरोबर, नवीन पेशींची निर्मिती होते शरीरातल्या वेगवेगळ्या भागामध्ये. पण कानामधली ही जी काही पेशी असते, तर ही पेशी जर का एकदा तुमची डॅमेज झाली, खराब झाली किंवा निष्क्रिय झाली, तर दुसऱ्या पेशीची निर्मिती होत नाही. त्यामुळे वृद्धकाळापर्यंत बऱ्याचशा पेशी ज्या आहेत त्या निकामी झालेल्या असतात. त्यामुळे लोकांना बहिरेपणा किंवा वृद्ध माणसांना आवाज ऐकायला येत नाही. त्यामुळे आपण सतत जर का खूप मोठा आवाज करून जर का ऐकत राहू, तर त्यामुळे या पेशी तुमच्या जर का एकदा खराब झाल्या, निकामी झाल्या, तर त्या पुनर्निर्मिती त्यांची होत नाही. त्यामुळं बहिरेपणा येऊ शकतो, कान कायमचा निकामी होऊ शकतो, या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. तर इतका गंभीर परिणाम या सगळ्या बाबींवरती, आपल्या कानावरती अशा प्रकारे या एका हेडफोनमुळे होऊ शकतो. आणखी दुसरा एक महत्वाचा मुद्दा, हेडफोनमुळे आणखी नेमकं काय होतं माहिती आहे का बघा, ही एक महत्वाची गोष्ट. आता ही एक व्हिडिओ बघा, तुम्ही हे व्हिडिओ बघा, म्हणजे नंतर तुम्हाला सांगतो नेमका काय विषय. बघा, इथं आपला कानात एक लिक्विड सारखा प्रकार असतो आपला, आणि तो लिक्विड सारखा प्रकारामुळे नेमकं काय होतं ते आता आपण या ठिकाणी समजून घेऊयात, बरं का. तर ही व्हिडिओ जी आहे थोडंसं मागे येऊन आपण जरा परत पुढे जाऊया, थोडं मागे येऊन पुढे जाऊ, म्हणजे आपल्याला व्यवस्थित सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी समजून घेऊयात. बघा, इथे आपण बघू, समजा याच एका याच्यामध्ये पुन्हा एकदा बघू. बघा काय होतं माहिती आहे का, इथं मी मगाशी आता तुम्ही जस्ट बघितलं की इथे काहीतरी एक थोडासा लिक्विड भाग होता, म्हणजे थोडासा आपण द्रव पदार्थ आपल्या कानामध्ये असतो थोडासा. तर तो द्रव पदार्थ खूप गरजेचा असतो. ज्यावेळेस मोकळी हवा जी आहे ती आपल्या कानामध्ये सतत ये जा करत असते, तर त्यावेळेस आपला कान जो आहे तो थोडासा ओलसर राहतो, थोडासा कानाच्या आतला भाग, साध्या भाषेमध्ये सांगायला गेलं तर तो ओलसर झाल्यामुळे काय होतं, ज्यावेळेस आपल्या कानामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बॅक्टेरिया जातात, तर त्या बॅक्टेरिया गेल्यामुळे काय होतं की तो जो मळ असतो कानातला, जो आता आपण मगाशी बघितला, हा जो कानामध्ये जो हा मळ असतो एवढ्या भागामध्ये, तो हा मळ काय करतो, त्या बॅक्टेरिया ज्या आहे त्या बॅक्टेरियाला अडवून ठेवतो आणि त्या बॅक्टेरियाला कानाच्या पडद्यापर्यंत जाऊ देत नाही.
बघा बरं का. मग अशा ह्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघितलं. या व्हिडिओमध्ये आपण जी आता जी व्हिडिओ बघितली, या व्हिडिओमध्ये आपण तेच बघितलं. बघा, हा जो तुमच्या कानातला जो मळ आहे, मळ नाही त्याला आपण लिक्विडचा जो थोडासा भाग असतो, ओलसर भाग असतो, त्या ओलसर भागामुळे ज्या काही बॅक्टेरिया येतात त्या बॅक्टेरिया अडून राहतात. पण हेडफोन ज्यावेळेस आपण लावतो त्यावेळेस काय होतं की कानामध्ये हवा जात नाही. तुमच्या जवळपास 3-3 तास जर हेडफोन जर आपण लावला तर तेवढ्या वेळात कानात हवा जात नाहीये, त्याच्यामुळे कान कोरडे पडतात. आणि जर कान जर जास्त कोरडे राहिले तर बॅक्टेरिया तो जाऊ शकतात आतमध्ये. ते बॅक्टेरिया जे आहे, तो ओलसर भाग आहे, तो ओलसर भाग त्या बॅक्टेरियाला थांबू शकणार नाही. त्यामुळे तुमच्या जे काही बॅक्टेरिया आहेत, जे काही विषाणू आहेत, ते सरळ कानाच्या पडद्यापर्यंत जाऊ शकतात आणि पडद्याला इन्फेक्शन होऊ शकतात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची या ठिकाणी, ज्यावेळेस आपण हेडफोन वापरतो त्यावेळेस ते स्वच्छ पाहिजे. जर ते खराब असतील तर कचरा विनाकारण घाण आपल्या कानामध्ये जाऊ शकते. त्याच्यामुळे ती एक काळजी घ्यायची की हेडफोन स्वच्छ असले पाहिजे. मग आता नेमके हेडफोन कुठल्या प्रकारचे वापरले पाहिजे, आपण हेडफोन कसे वापरले पाहिजेत, तर त्यावरती थोडीशी चर्चा करूया. कारण हा खूप महत्त्वाची गोष्ट आहे. यावरती उपाय काय बाबा, मग आम्ही हेडफोन वापरायचे नाही का? कारण हेडफोन तर वापरले पाहिजे. कारण हेडफोन जर नाही वापरले तर मग कामं कशी करायची, वेगवेगळ्या ऑफिसेसमध्ये असतील कामं किंवा विद्यार्थ्यांच्या काही लेक्चर्स असतील, मग ते कसे अटेंड करायचे. तर बघा मित्रांनो, हेडफोन वापरताना साधा एक रूल आहे, 60-60चा फॉर्म्युला. पहिली गोष्ट, 2 गोष्टी मला सांगायच्यात. एक 60-60चा फॉर्म्युला आणि दुसरी गोष्ट कुठल्या प्रकारचे हेडफोन आपण वापरले पाहिजे. 60-60चा फॉर्म्युला म्हणजे काय की तुम्ही जवळपास 1 तास दिवसातून हेडफोन वापरा, जास्तीत जास्त त्याच्यावरती नका. 1 तास 60 मिनिट्स म्हणजे 1 तास हेडफोन वापरा. आणि त्याचबरोबर 60 आवाज जो आहे तो तुमचा 60च्या वर नका नेऊ. तुमच्या मोबाईलमध्ये जो काय आवाज आहे तो फार 100 वरती आपण आवाज करतो, तो 60च्या वरती तो तुम्ही आवाज न्यायचा नाहीये. ही एक गोष्ट. तर 2 गोष्टी लक्षात घ्यायच्या. 60-60चा फॉर्म्युला, 1 तासापेक्षा जास्त वापरू नका, 1 तासापर्यंत वापरा. आणि त्याचबरोबर 60 पेक्षा जास्त आवाज नेऊ नका मोबाईलचा, बरोबर. आता दुसरी गोष्ट, यापैकी बघा तुम्हाला सांगतो की काय बेटर आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बघा, तुमचे इयरफोन जे आहेत ना किंवा इयरबड्स आपण म्हणतो, ते सगळ्यात जास्त घातक. कारण ते खूप जवळ असतात, तुमच्या कानाच्या एकदम जवळ. म्हणजे कानामध्ये हवा जायला पण जागा नाही आणि कानाच्या पडद्याच्या खूप जवळ असतात. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त त्रासदायक कानाला हे ठरू शकतात भविष्यामध्ये. ओके. आणि याचीच विक्री खूप मोठ्या प्रमाणामध्ये होते आता. त्यानंतर जर तुम्हाला बेटर आहे, याच्यापेक्षा हा बेटर आहे भाग, हा काय बाबा, हेडफोन काय आहे बाबा, थोडंसं जास्त लांब असतात, कानाच्या एकदम जवळ नसतात, थोडे लांब असतात. त्यामुळं हे जे आहे ते आपल्यासाठी जास्त उत्तम आहे. आणि त्यापेक्षा आणखी सगळ्यात भारी बघा, समजा तुम्हाला जर असं वाटतं की बाबा, बघा एक गोष्ट लक्षात घ्या, हे जर लावले ना तुम्ही तर तुमच्या आजूबाजूचा आवाज येत नाही तुम्हाला. खूप चांगल्या प्रकारे स्पष्ट आजूबाजूला गर्दी असेल, आवाज असेल, तुमचं घर जर का रस्त्याच्या बाजूला असेल तर हे अशा प्रकारचे हेडफोन लावले तर आजूबाजूचा कुठलाच आवाज येणार नाही. तुमच्या मोबाईलमध्ये जो काय आवाज आहे तेवढाच आवाज तुम्हाला येणार. आणि हे जर लावले तुम्ही तर आजूबाजूचा थोडासा आवाज येऊ शकतो तुम्हाला, परंतु ते सेफ असतात. मग ह्याच्यापेक्षा बेटर काय माहितीये का, हे आहेत ना नॉईज कॅन्सलेशन हेडफोन आपल्याला मिळतात. हे नॉईज कॅन्सलेशन हेडफोन या दोघांपेक्षा चांगले. कारण काय माहितीये का, हे नॉईज कॅन्सलेशन हेडफोन काय करतात की पहिली गोष्ट तर आपल्याला याच्यासारखे थोडेसे लांब आहेत, त्याच्यामुळे टेन्शन नाही, कानापासून थोडेसे दूर आहेत कानाच्या पडद्यापासून. आणि हे काय करतात, बाहेर जो आवाज येतो, बाहेरचा जो इतर आवाज येतो एक्स्ट्रा, इथं काही साऊंड माईक असतात आणि बाहेरून जो काय आवाज येतो तो आवाज जो आहे तो हा साऊंड ऑब्झर्व करून तो आवाज परत रिटर्न पाठवतो. तो आवाज आपल्याला आतपर्यंत आपल्या कानापर्यंत पोहोचू देत नाही. फक्त तुमच्या मोबाईलवरून, लॅपटॉपवरून तुम्ही ज्या साधनामधून ती गाणी ऐकताय किंवा मीटिंग अटेंड करताय तोच आवाज तुम्हाला येणार. बाकीचा बाहेरचा जे काही नॉईज आहे तो कॅन्सल करणार. त्याच्यामुळे याच्यापेक्षा हा बेटर आहे, बरोबर का. म्हणजे तुमच्यासाठी हा चांगला आहे, याच्यापेक्षा हा उत्तम आहे, याच्यापेक्षा हा अतिउत्तम आहे. आणि सगळ्यात भारी म्हणजे तुमचं आपलं स्पीकर. गप्प आपल्या समोर स्पीकर ठेवायचे आणि स्पीकर लावायचा. तुमच्या मोबाईल असेल, लॅपटॉपवर काही तुम्ही काम करत असाल तर तिथं तो स्पीकर लावून आपलं छानपैकी ऐकत बसायचं, टेन्शन नाही. आणि दुसरी गोष्ट, स्पीकर लावायचे म्हणजे एकदम फार डीजे सारखा खूप मोठा आवाज, घरातली भांडी पडली पाहिजे असं नाही. नॉर्मल हळू आवाज, जे काही ऐकायचं ते हळू आवाजामध्ये तुम्ही ऐका. जितक्या मोठ्या आवाजाची सवय ठेवाल तितक्या नंतर आपल्याला त्रास होऊ शकतो. तर मित्रांनो, नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. एवढ्याच काही गोष्टी मला आजच्या या व्हिडिओमधून सांगायच्या होत्या. तर व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडली असेल. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर, अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद.